रोज रात्री झोपताना उद्या नाश्त्याला काय बनवायचं असा प्रश्न पडणार नाही अशी एकही स्त्री नसेल असं मला तरी वाटतं. रोजच्या जेवणामध्ये तर वेगवेगळे व्हरायटी आपल्याला बनवायच्याच असतात, परंतु नाश्त्यामध्येही काहीतरी रोज वेगळं पाहिजे असं सगळ्यांचीच डिमांड असते. आणि त्याचसोबत आपल्याला काहीतरी हेल्दी, त्यांना पौष्टिक खायला घालायचं असेल तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा. ही झटपट तयार होणारी थालीपीठं आहेत, म्हणजेच की आपल्याला याच्यासाठी जास्त भाजणी वगैरे बनवायची गरज लागत नाही, जास्त तामझाम करायचीही गरज लागत नाही, अगदी झटपट तयार होतात. याच्यामध्ये मी तांदूळ वापरलेला आहे, सोबतच अख्खे मूग वापरलेले आहेत, जे प्रोटीनचा चांगला सोर्स आहे. त्यामुळे हेल्दी आणि अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता बनून तयार होतो. सोबतच प्रोटीन जास्त असल्यामुळे पोटही भरतं, जास्त वेळ आपल्याला भूक लागत नाही, म्हणजे पोटभरीचा नाश्ता हा होऊन जातो. अशा पद्धतीनं आपण याच्यामध्ये चॉईस म्हणून इथं केचप वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीने कशासोबतही खाऊ शकता, किंवा खोबऱ्याची, ओल्या नारळाची जर चटणी केली तरीही अतिशय सुंदर टेस्टी लागतं. आता इथं मी मूग घेतलेले आहेत, अख्खे मूग इथं आपल्याला वापरायचे आहे, सालीसकट. अतिशय हेल्दी अशी प्रोटीन निघतो, सोबतच फायबरही जातात आपल्या पोटामध्ये. आणि तांदूळ घेतलेले आहेत, जेवढे मूग आपण वापरणार आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला इथं तांदूळ घ्यायचे आहेत. सेम डोशासारखी याची पद्धत आहे, परंतु आपण इथं थालीपीठ असं नाव दिलेलं आहे, म्हणजे फर्मेंट वगैरे अजिबात आपण काही करणार नाही, इन्स्टंट असे हे थालीपीठ बनवणार आहे. आपल्याला हे आता रात्री बनवायचे असले तर सकाळी भिजवायचं आहे, किंवा सकाळी नाश्त्यासाठी जर बनवायचे असेल तर रात्री भिजवावं लागणार आहे. आता इथं मी रात्री भिजवून ठेवलेलं. सोबतच याच्यामध्ये आपण जे बाकीचे जे साहित्य आहे, ओलं खोबरं घालणार आहे, त्यामुळे अगदी मऊसूद असे हे थालीपीठ बनवून तयार होतात. आणि पोहे जे आपण नाश्त्याला वापरतो तेच वापरणार आहे. आणि इथं चॉईसनुसार इथं आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि आलं वापरायचं आहे. आता हे जे मी मूग आणि तांदूळ भिजवलेले आहेत की नाही, ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला मेथी दाणेही घालायचे आहेत, त्यामुळे अगदीशी अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी पिठाची बनवून तयार होते आणि आपल्याला असा डोशासारखा फील येईल. त्याच्यासाठी आपण इथं मेथीदाणा 1 चमचा वापरलेला आहे. अगदी मऊसूत असे हे थालीपीठं बनवून तयार होतात. असं एक स्मूथसी अशी पेस्ट बनवून तयार करून घ्यायची या सगळ्या आपण जे मूग आणि तांदूळ भिजवलेले आहेत त्याची. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे साहित्य मगाशी मी दाखवलेलं होतं तेही आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे सोबतच, आणि मिक्स करून घ्यायचं. आता हे इन्स्टंट आपण बनवणार आहे, फर्मेंट वगैरे अजिबात काही करणार नाही. त्यामुळे याच्यामध्ये आपण जो ओला नारळ वापरलेला आहे त्यामुळे अगदी मऊसूत असे हे थालीपीठ बनवून तयार होते. आपल्याला याच्यासोबत चटणी वगैरेची काही गरज लागत नाही. याच्यामध्ये मिरची, आलं, लसूण वापरलेलं आहे, त्यामुळे त्याचाही एक वेगळी टेस्ट या रेसिपीला येणार आहे. पोहे, ओलं खोबरं आणि लसूण, मिरची आणि जे आलं आपण घेतलेलं ते सगळं एकत्रित इथं वाटून घेतलेलं आहे आणि त्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं. आता इथं तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता, अतिशय पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही, अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी असायला हवी इथं दाखवल्याप्रमाणे. म्हणजे आपल्याला जे थालीपीठ आपण बनवणार आहे थोडंसं जाडसर असं बनवायचं आहे, त्यामुळे अशा पद्धतीचं आपल्याला इथं बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही मूग घेणार तेवढेच आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. आता इथं मी बिडाचा तवा आहे तो गरम करून घेतलेला आहे. आपल्याला हा तवा वापरण्याआधी याच्यावरती कांदा फिरवून घ्यावाच लागतो. तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्येही करू शकता, परंतु आपण ज्यामध्ये आंबोळ्या वगैरे बनवतो त्यामध्ये, म्हणजे हा लोखंडाचा तवा आहे त्यामध्येच मी इथं बनवणार आहे. अतिशय टेस्टी म्हणजे चव लागते पदार्थाला, म्हणून मी याच्यामध्येच बनवून घेत आहे. पहिल्यांदा तर तवा तापल्यानंतर तेल टाकून घ्यायचं आणि कांदा आहे तो याच्यावरती फिरवून घ्यायचा. ज्यावेळेस कांदा आपण फिरवत असतो त्यावेळेसच इतका मस्त याचा वास येतो की नाही, मग जो पदार्थ आपण बनवणार आहे त्याला किती सुंदर चव येत असेल विचार करा. अशा पद्धतीची ही मी मेथड वापरते. तुम्ही तुमच्या आवडीने किंवा तुमच्याकडे जे उपलब्ध असेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता, नॉनस्टिक पॅनमध्ये किंवा अशा पद्धतीने बिडाच्या तव्यामध्ये बनवू शकता. आता आणखीनच याची टेस्ट वाढवण्यासाठी जो तीळ आपण वापरतो जेवणामध्ये, पांढरा तीळ, तोच मी इथं टाकून घेतलेला आहे तव्यावरती आणि त्याच्यावरती असं थालीपीठ पसरवून घेतलेलं आहे. ते तीळ तव्यामध्ये भाजल्यानंतर का नाही त्याची असे मस्त क्रंचीनेस असा येतो आणि सोबतच हेल्दी आहे. तीळ हे खाल्लेच पाहिजेत, त्यामुळे हाडंही मजबूत राहतात, म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही तीळ खाऊ घालू शकता घरातल्यांना. आता सोबतच आपण इथं याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि परत आपल्याला याच्यावरचं जे पाण्याचं प्रमाण आहे ते पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला डोसा म्हणजे जे थालीपीठ आहे ते खालच्या साईडनं असं भाजून घ्यायचं. वरची बाजू अशी ड्राय झाली की पाण्याचं प्रमाण पूर्ण ह्याच्यातलं सुकलं की नंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचं अशा पद्धतीनं.
आता बघू शकता खालच्या बाजूनं जे तीळ आपण टाकलेले होते ते असे मस्त सुंदर भाजलेले आहेत, लाल लाल दिसत आहेत आणि त्याची एक वेगळी टेस्ट येते याच्यामध्ये. म्हणून अशा पद्धतीनं ऑप्शनल आहे पूर्ण. तुम्ही टाकू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल, परंतु छान टेस्ट येते. एकदा ट्राय करून नक्की बघा. अशा पद्धतीनं हे थालीपीठ बनवून तयार होते. हे झटपट तयार होणारी थालीपीठं आहेत. आपल्याला थापत बसावं लागत नाही, लाटत बसावं लागत नाही, असे इन्स्टंट पटापट तयार होतात आणि सकाळच्या गडबडीच्या वेळेत तर हा बेस्ट ऑप्शन आहे असं मला तरी वाटतं. असं मस्त खरपूस भाजून घ्यायचे दोन्ही बाजूनी आणि सोबत आपण कशाबरोबरही खाऊ शकतो मगाशीच सांगितल्याप्रमाणे, किंवा आहे असं गरम गरम जरी खाल्ले तरी खूप टेस्टी लागतात. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायलाही विसरू नका.